तर आज होती माघ पौर्णिमा, नव्याची पौर्णिमा. त्यामुळे मी आज देवपूजा लवकर केली आणि फुले तर इतकी लवकर तोडली की ती फुललीसुद्धा नव्हती. पौर्णिमा असल्यामुळे परडी धुतली होती. वाळल्यानंतर पूजा केली आणि आज गण आणि सुवासिनी जेवायला असतात, त्यामुळे पुरणाचा स्वयंपाक केला होता. बाहेर असं दारात, ते काय म्हणतात मला माहीत नाही. तुम्हाला जर माहीत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. असं मातीचं बनवलं होतं आणि त्याची पूजा केली, नैवेद्य वगैरे दाखवला. नंतर त्या सुवासिनी ताई आल्या. जेवण झाल्यानंतर आम्ही काकीकडे गेलो. त्यांना चुडे बसवले आणि बाहेर आले तर अंजनी रडत होती, कारण तिचे आत्तू, भैया आणि अंकल गावाला चालले होते. तिला घेऊन गेले नाहीत. तिला खायला खाऊ दिलं आणि तिची समजूत काढली. दुपारी माझं इतकं डोकं दुखत होतं की बास. एकटीसाठी तर मी चहा केला नसता, पण आल्या होत्या आमच्या मामी, त्यामुळे मी आमच्या दोघींना चहा केला. त्यांच्यासोबत मला पण भेटला चहा प्यायला. स्वतःसाठी काही करायचं म्हणलं तर आपण कंटाळा करतो, पण दुसऱ्यासाठी करतो. आणि या आहेत आमच्या पप्पाच्या मामी. पप्पाच्या मामी आहेत, पण आम्ही सगळेच यांना मोठ्यांपासून लहान्यापर्यंत मामीच म्हणतो. या आमच्याच गावात राहतात, पण घरं थोडीशी दूर दूर आहेत.